अरे यार तू माझं ऐक यार, मी 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 नाही सांगितलं. अरे हो ठीक आहे ना यार, कळलं मला. एक तर तुम्हाला पचकायची सवय, मीच तुमच्यापाशी बोलायला नको होतं. बरं ते सोड आता मी तुला ज्या महत्वाच्या कामासाठी बोलवलंय ना, या सगळ्या प्लॅन मध्ये मला तुझ्या मदतीची गरज आहे खेड्या. अरे यार मी काय करणार यार मदत आता. आधीच त्या शनाया आणि मामा माझ्या घरात येऊन बसले आहे. सगळं घर त्यांनी बळकावून टाकलेलं आहे. हा मी सहन करतोय ना त्यांना आणि उधारीवर जगतोय. आता आणखी काय मदत करू मी? खेड्या बास ना, आता किती रडशील. हे बघ, आपला हा जर प्लॅन सक्सेसफुल झाला ना, उधारी हा शब्द तुझ्या डिक्शनरीतूनच गायब होईल, कळलं? पण मला करायचं काय? हा हे बघ, बाकी तुला प्लॅन तर माहिती आहे ना? हो हो हो. काय प्लॅन? प्लॅन आपला असा आहे की ते शेतकरी फंडाचे काहीतरी पैसे आले आहेत त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये. त्याचे ते 35 करोड आपल्याला घ्यायचे आहेत. एक्झॅक्टली. पण आता ते कसं करायचं हे तुला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. ओके, 35 करोड आहेत एका बॅगेत. बॅग आहे ऑफिसमध्ये. आता ऑफिसमधून ती जर बॅग काढायची असेल तर आपल्याला तशीच एक बॅग लागेल. ओके ओके. पण बॅग कशाला लागेल? म्हणजे काय ना, एका बॅग मध्ये पैसे आहेत ना, ते उगाच कशाला डिवाइड करायचे 2 बॅगेमध्ये? एकाच बॅगेत घेऊन येऊ. केडा तू लहानपणीच डोक्यावर पडला होता का? नाही. अरे एक बॅग लंपास करायची असेल तर तिला रिप्लेस करायला दुसरी एक खोटी बॅग लागेल ना. हो अच्छा 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 अच्छा. तर ती बॅग तू बनव. दुसरी बॅग? अरे पण मला बॅग नाही बनवता येत. नाही. तू बनव म्हणजे तू बनवून आण, कुठून तरी बनवून आण केड्या. आणि आतापर्यंत काही मी तुला मदत नाही केली का? नाही नाही केली ना यार, मदत केली. पण म्हणजे आता त्या दुकानात गेल्यानंतर तिथे ते म्हणजे पैसे तर बॅगेत आहे ना. हा नाही, बॅगेतले पैसे नाही, बॅगेचे पैसे. बॅगेचे कुठे पैसे? बॅग तरी कमी आहे. अरे हो ना, पण ती बॅग बनवायला पैसे नाही काय लागणार दुकानात? यार तू, मी काय बोलतोय, किती मोठ्या अमाऊंटच्या गोष्टी करतोय, तू आपल्या चिल्लर गोष्टींमध्ये अडकलाय. घे ना यार बनवून, काहीतरी कर ना जुगाड. आता इमोशनल फंडे नको देऊ तू. मी बघतो काय करायचं ते. पण यार मला भीती वाटते यार. नाही म्हणजे बघ ना, एकतर एवढी मोठी अमाऊंट आहे 35 करोड, ती चोरायची आणि ते पैसे त्या राधिकाचे. तिला कळलं ना अशी आपल्या दोघांना काही होणार नाहीये. नाही. राधिका गेली तिकडे गावाला, त्यामुळे आता ती परत यायच्या आत आपलं सगळं प्लॅनिंग असं व्यवस्थित झालं पाहिजे ना, की 35 करोडची बॅग आपल्याकडे. ठीक है, म्हणजे बॅग के जगह बॅग और 35 करोड अपने. वाह. खरंच खूप छान गाव आहे तुमचं. फारच छान हवा पण. ताई आता चहा घ्या थोडा. अहो कशासाठी? दिवसभर इतका पाहुणचार करताय ना तुम्ही, खरंच नको. ताई अहो गरीबा घरचा कसला आलाय पाहुणचार. मीठ भाकर खावी लागेल गरीबा घरची. हो हो आनंदानं खाईन. ताई मुंबई लई मोठी आहे ना? हो खूप मोठी. आपण हरवून जाऊ एवढी मोठी. पण तिथे सुद्धा प्रेमाची माणसं आहेत बरं. ताई तुमचं मसाल्याचं मोठं दुकान आहे का? कुमुद वहिनी काय विचारताय? दुकान? अहो ताईंची मोठी फॅक्टरी म्हणजे कंपनी. भैया खूप बायका असतील ना मग कामाला? हो खूप बायका आहेत. अरे सौमित्र साहेब, या या या. तुम्हीच भाऊ का? स्वागत आहे तुमचं आमच्या साखर गावामध्ये. तू कशाला आलास? ही फाईल मला आनंदने सांगितली. अच्छा, म्हणजे फाईल घेऊन आनंद भाऊजींनी सौमित्राला पाठवलं म्हणून मला काही सांगितलं नाही. या आनंदने सांगायचं ना राधा इथे. सगळाच घोळ झाला परत. काय बोलू आणि काय करू मी? सौमित्र सर आता आला तर चला. नाही मी फक्त फाईल द्यायला आलो होतो. मी काही थांबणार नाही, मी निघणार. हो गावापर्यंत आला तर आता घरापर्यंत चला. चला 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 चला. हा आलोच. चला या. कशाला आलायस? हे बघ राधा, मला खरंच माहित नव्हतं तू 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 इथे असणार आहेस.
मला आनंदने फाईल द्यायला सांगितली म्हणून. या लोकांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. सौमित्र सर येत आहे ना? हा आलो आलो. सौमित्र सर तुम्ही भाई अगं तुम्ही बसलीस काय? साठे वय वय नाही, खरंच मला चहा वगैरे खरंच नको. मी निघतोय लगेच. मी फक्त फाईल द्यायला आलो. अहो रात्र किती झाली आणि अंधार पा. जाऊ नका, थांबा आता तुम्ही. हो बरोबर आहे पण नाही, मला जावं लागेल. ही फाईल. हो साहेब आज काय करता, इथपर्यंत आले आता थांबावंच लागेल तुम्हाला. आजोबा हे सौमित्र साहेब आहेत बरं का, म्हणजे यांनी सुद्धा शेतकरी फंडासाठी फार मदत केलेली आहे आपल्याला. ही फाईल ही मला जावं लागेल खरं तर पण. हो साहेब कुठे चाललात? जेवल्याशिवाय जाऊ नका. नाही नाही साहेब, तुमचे पाय आमच्या गरीबाच्या गावाला लागलेत, जेवल्याशिवाय जायचं नाही. म्हातारी माणसं सुद्धा तुम्हाला सांगतायत थांबायला, आता थांबावंच लागेल तुम्हाला. हा ठीक आहे, बसा. नको यार, मला काहीच नको. मी आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. सर तुम्ही काय एवढं वरी करताय? काय करू जेनी? राधिका वहिनी सम्याशी बोलत नाही, ते चिडले त्याच्यावर. सर फॉर गॉड सेक, सौमित्रचा अजून कॉल आला नाहीये की नाही? म्हणजे सगळं ठीक आहे. तेच तर, अजून त्याचा फोन आला नाहीये, म्हणजे काहीच ओके नाहीये. म्हणजे मला कळत नाहीये, म्हणजे ते एकदा समोरासमोर आले की मग काय झालं असेल? म्हणजे सम्या तिथे समोर गेला असेल, म्हणजे राधिका वहिनी चिडली असेल आणि मग त्याला वाईट वाटलं असेल आणि हा निघून गेला असेल का? किंवा राधिका वहिनी निघून गेले असेल का? काय मला काही कळत नाहीये यार. कूल डाऊन, कूल डाऊन. सर तिथे जे व्हायचं असेल ते झालं असेल. तुम्ही इथे पॅनिक होऊन काही होणार आहे का? मी एक काम करतो, मी फोन लावतो त्यांना. मला ना सर नको. आता मी नाही राहत यार. मी फोन लावतो. मला खरंच नाही समजत आहे मी काय करू. नाही प्लीज मला करू दे कॉल. नाही मी करतो कॉल. तुम्ही किती बोलता? मी काहीतरी सांगायला आले होते, विसरले मी आता. बघा मी सांगू, तू कॉफी द्यायला आली होतीस. नाही नाही, माझा फोन गेला. नो. तू मी काय, हा लग्न आहे, लग्नाचं बोलायला आले होते मी. त्यांचं पॅचअप होत नाहीये, मग लग्नाचं काय होणार आहे? का असं करते ज्यांनी? मला तोच प्रश्न पडतोय की त्यांचं एकदा पॅचअप झालं मग शांत व्हा. आपलं लग्न आहे, लक्षात आहे का? आपलं लग्न? हो आहे, आपलं लग्न आहे ना. हो. थँक गॉड यू रिमेंबर. काय ते मेहंदी व्हिज्युअलाइज करतोय तुझ्या हातात, म्हणजे ते छोटे छोटे डिटेलिंग केलं असेल आणि मग ते मोर वगैरे असतात ना, आणि आपण असं रूम मध्ये बसलोय लग्नानंतर आणि अशी तुझी मेहंदी बघतोय, मस्त रंग चढलाय आणि मग असं मी कुठेतरी आनंदचं नाव शोधतो. हे बघ आनंद इथे असं लिहिलंय आणि मी असं खुश होतो आणि आपण झोपून जातो. सो फनी. हा अख्खा दिवस दमून मग. ऑन अ सिरियस नोट, लग्न आहे, इट्स अ बिग थिंग. काही कमी पडायला नको सर. नाही नाही, अरे असं कसं कमी पडणार? असं काहीच नाही होणार. बघ तू एक काम करूया, राधिका वहिनी आले ना की मग कधी तू राधिका वहिनींबरोबर जा, कधी मी जाणार, मग या पद्धतीने आपण जरा समजून तयारी करूया. नो प्रॉब्लेम. हो, फक्त कधी असं तुला वाटलं की खूप सामान आहे, असं हमालीसारखं कोणीतरी लागेल बरोबर, तेव्हा श्रेयसला घेऊन जा तुझ्या बरोबर. असं तो उचलून मागे मागे चालेल. सो बॅड.
हे बघ यार, मला ना असं समोर आपलं लग्न दिसतंय रे. म्हणजे असं वारात निघाली आहे, असं घोड्यावर बसलोय मी, माझे बाबा नाचतायत मुलान, असं छान याच पद्धतीने सगळं लग्न सौमित्र आणि राधिका बहिणीचं पण झालं पाहिजे. काय वाटतं तुला? आय हेट यू. हो, मी परत डिरेक्टली त्यांच्या बद्दल आपलं लग्नाचं, यु नो व्हॉट, आय हेट यू टू. बरी आहेस ना तू? आय एम ऑल गुड. नाही, हे पाणी वगैरे दिलं तर. कम ऑन या केड्या, तू तर माझा बेस्टी आहे, तुझ्यासाठी मी एवढं करू शकते की नाही. केड्या 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 घे, घे, घे. चाप. सावकाश सावकाश सावकाश. झालं झालं. ए काय? अच्छा हाय. माझा आज वाढदिवस तर नाहीये ना? नाही, आम्हाला माहितीये तुझा वाढदिवस नाही, पण तुझं वाढतं वय आहे ना, आणि तुझी काळजी घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे. किती गमत असतो ग, किती काम करतो मम्मा, माहितीये तुला? मला माहितीये तुम्ही मला मस्का का लावताय ते, पण मी तुम्हाला काही सांगणार नाही. केड्या 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 केड्या, तुला तुझ्या मिळणाऱ्या 10% शपथ. सांग ना मला तुझा आणि गॅरीचा नवीन प्लॅन काय. सांग ना, सांग ना, केड्या, सांग ना. मला गॅरीने शपथ घातलीये, त्यामुळे मी काही सांगणार नाहीये. सांग ना, सांग प्लीज 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 सांग ना. मला माफ करा सनया आणि तिची मम्मा, दोघी जणी मला माफ करा. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. काय यार मम्मा, हा तर काहीच सांगत नाहीये. बट डोंट वरी, मी फाइंड आउट करेन गॅरी आणि केड्याचा काय नवीन प्लॅन आहे तो. हो मम्मा. आई 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 ना प्लीज. आई आई ऐक ना प्लीज, माझं ऐक ना, मला माफ कर ना आई प्लीज. आई आई मी बोलतोय तुझ्याशी, मला माफ कर ना आई प्लीज. किती वेळा माफ करायचं तुल गुन्हा, हा? आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी माफ करायचं तुल? पण तुझ्यासोबत अजिबात बोलायचं नाही. आई दर वेळेला मीच दोषी कसा असेल? दरवेळेला माझंच चुकतं का? आता या वेळेला सौमित्राच्या मनात काय हे फक्त राधिकाच्या समोर आणण्याचा आणि त्यांना समोरासमोर आणण्याचा मी प्रयत्न केला, याच्यात काय चुकलं माझं? वा रे पठ्ठ्या, हे सगळं गौड बंगाल तू केलंस आणि त्यानं तू का साधलंस रे? त्या दोघांमध्ये वैर आणलंस ना तू ना? चांगली दोघांची दोस्ती होती ती तोडून टाकलीस ना तू ना? का केलंस तू? नवरा म्हणवतो स्वतःला आणि हे असे पराक्रम गाजवतेस का तू? चांगला नवरा असं कधी करते का? आई तुम्ही ना समजूनच घेत नाही आहात मला. आता मला सांग, माझं शनयाबरोबर जे काही चालू आहे ते आता सगळं व्यवस्थित होईल ना? पण राधिका आणि माझा सुद्धा डिवोर्स होणार आहे. मग राधिकानं माझ्या नंतर एकटं राहू नये असं वाटतं ना मला. मग सौमित्र आणि त्यांना मी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर काय चुकलं? हे पा तू जास्त बोलू नको बरं. हे तुमचे जे काही मत आहेत ना, मॉडर्न मताच्या नावाखाली, हे मला काही कळत नाही बरं. आणि कळली तरी पटणार नाही, कळलं? हातचं सोडून दुसऱ्याच्या पाठी काऊन पळता रे तुम्ही लोक? काऊन पळते? आमच्या वेळेला बरं होतं गुरु. एकदा का लग्न लागलं, डोक्यावर अक्षता पडल्या, संसार सुरू झाला, तो आज तागायत निभावत आहोत आम्ही. एकमेकांच्यावर विश्वास ठेवून निष्ठेनं प्रामाणिकपणे एकमेकांना सावरत. आणि तू न का केलं? चांगल्या संसाराची धूळदाण करून टाकली. स्वतःचा संसार सोडला आणि त्या भयाडपोट्टीच्या पाठी पळायला लागला तू. बरं स्वतः करते तर करते, स्वतः दुसऱ्याच्या मागे लागते तर लागते.
स्वतःच्या बायकोला देखील दुसऱ्याच्या नादी लावायला पाहते का तू? काय बोलतेस तू? मला सांग, हे मला एकट्याला वाटतं का? मला सांग, राधिकाला सौमित्र सारखा पार्टनर मिळावा असं तुम्हालाही वाटतं ना? नाही म्हणजे तू, नाना, नानी, तुम्हालाही असं तुम्हाला वाटलं? एक मिनिट गुरुनाथ, अजिबात कोणाला असं काही वाटलेलं नाही. मला तर नाहीच नाही. ही फक्त एक तडजोड होती, कळलं? तू तिला सोडून गेल्यानंतर पोरगी एकटी पडल, ती का करेल सांग बरं? आम्ही किती दिवस तिला पुरे पडणार आहोत? तिच्यासाठी चांगला जोडीदार मिळणं गरजेचं होतं का नाही? कारण तिच्यावरती जबाबदारी आहे स्वतःच्या पोराची. पदरात पोर आहे तिच्या, कळतं का तुला? एक मिनिट आई, अथर्व, ही माझी सुद्धा जबाबदारी आणि मी कधी ती जबाबदारी टाळलेली नाहीये. मग माझ्या नंतर त्याचाही नीट सांभाळ व्हावा म्हणून या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न. त्या डोक्यामध्ये तर तीळ मात्र एवढं काही नाहीये त्या सौमित्राबाबत, आणि तू उगीच राहायचं पहाड करताय. मी असं काही करत नाहीये. तुम्हाला वाटत नसलं तरी तिच्या मनात तसं आहे. अजिबात काही नाहीये. तू काहीच्या काही बोल नको बरं. मी काहीच्या काही जर बोलत असतं तर सौमित्र का गेलाय तिच्या मागे? कुठे गेलाय सौमित्र? सौमित्र आता राधिकाच्या मागे मागे गेलाय. तू का? मला तर राधिका काहीच बोलली नाही या बाबतीत. अरे आता हे बघा, आता तुमच्या आदरापोटी असेल किंवा तिला सांगायचं नसेल म्हणून असेल. तिने तुम्हाला सांगितलं नाही तरी हे सत्य लपत नाही. सौमित्र तिच्या मागोमाग गेलाय. तू आता का, कशाला, हे तुम्हीच विचार करा. मग नाही, राधिका खोटं नाही बोलणार. पण सौमित्र कोण गेला त्यासोबत? नको नको नको, अहो खूप झालंय. अहो काय अगर सावकाश सावकाश जेवण होऊ द्या मुंबईचे पाहुणं. संकोच करू नका. नाही, संकोच माझ्या स्वभावातच नाहीये. असू दे असू दे. आमच्याकडे तुम्हाला गोड जेवण नाही मिळणार, पण जे आहे ते गोड मानून घ्या. हो. अहो, मी कितीतरी दिवसांनी हे असं चुलीवरचं जेवण जेवते. एक भाकर वाढू? नाही नाही नाही, नको, खरंच नको. बरं, अर्धी द्या. हे असं प्रेमानं आईचं जेवण मिळालं ना की अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं. मग अख्खी भाकर खा. अहो, खा खा. बर बरं का राधिकाताई, भिको आबानं आणि आजीनं खूप कष्ट केलेत. त्यांच्या कष्टाला तोड नाही ताई. त्यांनी मुलांना शिकवलं, वाढवलं, मोठं केलं. त्यांना वाटलं होतं पोरं गावाकडे येतील, गावाचं बघतील, शेताचं बघतील. लय आशा लावून बसले होते ताई, पण पोरं गावाकडे फिरकलेच नाही. इथे काय वाढलंय? पाऊस नाही त्यामुळे पीक पाणी नाही, दुष्काळ पडलेला, त्यात तरुण पोरं गावाकडे पाठ फिरवतात. ताई, इथं रोजगार नाही तरुण पोरांना, दुष्काळ, त्यामुळे अन्न नाही मिळत. जेमतेम 2 वेळची भाकर मिळते, तेवढंच काहीतरी बस. ताई, त्याच्यातच आम्ही देवबापाचे आभार मानतो. कसं करता हे सगळं? निराश व्हायला नाही होत? पुन्हा पीक पेरायची उमेद येते कुठून? निराशा होते ना ताई. आणि पीक कसं काढाल म्हणाल, अर्ध्या शेत जमिनी सावकाराकडे गहाण असतात. का साहेब, गावात पैसा नाही आणि त्यामुळे गावात चांगला दवाखाना नाही. आता आजार का कोणाच्या हातात असतो का साहेब? आम्ही आजारी पडलो ना साहेब, आमच्याकडे 2च पर्याय शिल्लक राहतात. एक तर जमीन विकायची, नाही तर सावकाराकडे गहाण ठेवायची. साहेब, सावकाराच्या वाड्यावर रांग लागलेली असते जमीन गहाण ठेवायला. ते आहेत ठेकेदार, ते देतात ना पैसे. आणि एकदा का जमीन सावकाराकडे गहाण पडली तशीच पडून राहतं बघा. शेतकरी व्याज काय देऊ शकत नाही, याजावर याज चढत जात आणि या चक्रात शेतकऱ्याची ना फार पिळवणूक होते बघा. हो, पण आता तुम्हाला हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही. आता तुम्हाला सगळ्यांना फंड्स उपलब्ध होणार आहेत. त्या पैशाचा वापर तुम्ही शेतीसाठी, शेतीच्या अवजारांसाठी, पिकांसाठी, बी बियाणांसाठी, या सगळ्यासाठी करू शकता. हा, आणि याचा कोणताही मोबदला घेतला जाणार नाही. हे सगळं तुमच्या हक्काचं असणार आहे.
ताई तुमच्या बोलण्यानं ना लई आधार मिळतो बघा. एक उम्मीद येते वय नवा. ठरलं तर मग मंडळी उद्या गावात श्रमदान होणार आहे. हा म्हणजे शेततळ करायची ताईंची कल्पना आहे. आपण गाव मिळून श्रमदान करणार आहे. ताई मार्गदर्शन करणार आहे उद्या. काय ताई करणार ना? काय राधिका ताई मार्गदर्शन करणार? अरे मग काय. हो मार्गदर्शन नाही मदत करेल. आणि हे सुद्धा असतील जमलं तर. हो अर्थातच हो असेल ना. ठीक आहे ठीक आहे. हे दोघं आपल्या सोबत असतील आबा उद्या बरं का मंडळी. हा